नमस्कार, मी अंजली पाटील. आपल्या सगळ्यांचं खूप खूप स्वागत आहे. आज आपण लाल भोपळ्याचा सूप बनवणार आहोत. त्यासाठी एक छोटा भोपळा घेतलेला आहे. तो स्वच्छ धुवून साल काढून फोडी करून घ्यायच्या. एक मध्यम आकाराचा कांदा घ्यायचा, तो सुद्धा बारीक फोडी करून घ्यायचा. गॅस लावून घेतलेला आहे, त्याच्यावर कुकर ठेवला. 2 चमचे बटर घालायचं आहे त्याच्यामध्ये. बटर वितळलं की आपण त्याच्यामध्ये कांदा घालणार आहोत. भोपळ्यामध्ये व्हिटॅमिन ए, सी, पोटॅशियम, मॅग्नेशियम, झिंक, फायबर आणि हेल्दी फॅट्स भरपूर प्रमाणात असतात. त्यामुळं डोळ्याचे आरोग्य सुधारतं, रोगप्रतिकारक शक्ती वाढते, वजन नियंत्रणात राहतं, हृदयाचे आरोग्य चांगलं राहतं, झोप चांगली लागण्यास मदत होते. कांदा छान परतून त्याचा कलर चेंज झाला की आपण ह्याच्यामध्ये ह्या भोपळ्याच्या फोडी आपण घालून घेणार आहोत. भोपळ्याच्या फोडीसुद्धा छान परतून घ्यायच्यात. साधारण 1-2 मिनिट लागतात परतण्यासाठी. फोडी परतून झाल्या की फोडी बुडेपर्यंत पाणी घालायचं आपल्याला. साधारण 2-3 पेले पाणी लागतं. आणि त्यानंतर कुकरचं झाकण लावून 3 शिट्ट्या करून घ्यायच्यात. भोपळा खूप छोटा होता, एका हातात बसेल एवढा होता. साधारण एक मोठी फोड असते भोपळ्याची तेवढा होता. तरीसुद्धा 5-6 माणसांना पुरेल एवढा सूप तयार होतो. थोडंसं गार झाल्यानंतर हँड मिक्सीनं बारीक करून घेतलं. मिक्सरमध्ये सुद्धा बारीक करून घेतलं तरी चालेल. यामध्ये अर्धा चमचा मीठ टाकायचं आहे, थोडीशी मिरपूड टाकायची आहे आणि ओरिगानो हे थोडं टाकायचं आहे, स्प्रिंकल करायचं थोडंसं. तुमच्या चवीप्रमाणे मीठ मिरपूड कमी जास्त करू शकता. किती छान कन्सिस्टन्सी झालेली आहे बघा, आपल्याला पाहिजे तशी. जास्त घट्ट नाही आहे, जास्त पातळ नाही आहे. मस्त असा सूप तयार झालेला आहे. मस्त अशी उकळी आलेली आहे. आता आपण हा एका बाउलमध्ये काढून घेणार आहोत. तर आपल्या शरीरासाठी अत्यंत फायदेशीर असा आणि झटपट होणारा, खूप कमी पदार्थामध्ये होणारा असा सूप वारंवार करून प्यायला हरकत नाही. तर तुम्हीही करून बघा आणि मला कॉमेंटमध्ये कळवा. माझा हा व्हिडिओ तुम्हाला आवडला तर लाईक करा, सबस्क्राईब करा, शेअर करा आणि बेल आयकॉनचं बटन दाबायला सुद्धा विसरू नका. थँक्यू.